गुलान जारी है, जारी रहेगा, गुलान जारी है, जारी रहेगा। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची। एक तीर एक समाज, सारे आदिवासी एक समान। एक तीर एक समाज, सारे आदिवासी एक समान। आणि आपल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण लढणार आहोत। लढा काय आपल्याला अर्धवट सोडायचा नाहीये। जरी केंद्र सरकारच्या विरोधात जरी जावा लागला तरी आम्ही एक आदिवासी पूर्ण त्यांच्या विरोधात जायलाही तयार आहोत। जंगल आमच्या हक्काचा, आमच्या मागण्या पुऱ्या करा, आमच्या मागण्या पुऱ्या करा। भारत माता की जय, भारत माता की जय। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। अरे कोण मत देणार नाही, अरे गेल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। जे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वर्धानी आदिवासी संस्था ही खूप आदिवासींच्या समाजावर जे अन्याय होतात त्यावेळेस एकमेव संस्था अशी आहे की ते आदिवासींच्या समस्यांसाठी धावून येणारी संस्था आहे। आणि त्याचे अध्यक्ष श्री घनश्याम महादुषित हे आहेत आणि त्यांच्याबरोबर बरीचशी मोठी टीम आहे आणि त्यांचे सदस्य सगळे पदाधिकारी या आंदोलनामध्ये आता सहभागी झाले आहेत। आणि आंदोलन करायची का वेळ आली तर ही वेळ आम्हाला हौस नाही आलेली का आम्ही आंदोलन करावं किंवा उपाशी पोटी इथं आमचे लोक महिला किंवा मुलं तरुण मंडळी आणि वयस्कर लोक इथं उतरावे। आणि ह्या आंदोलन यासाठी करण्यात आलेलं आहे की दस्तुरी ह्या गावी आपला नवीन द्रुतगती महामार्ग हा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 एकर जागा बाधित झालेली आहे। परंतु 6 हेक्टर जागा बाधित झालेली आहे आणि त्याचा मोबदला आज तगायत किंवा भुईभाडा आज तगायत मिळालेला नाही। त्यामुळे तो भुईभाडा मिळावा, मोबदला मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि हे आंदोलन करण्यासाठी आम्ही प्रशासकीय दरबारी परवानगी मागितली, परंतु परवानगी आम्हाला मंडपासाठी मिळाली नाही। आज आमचे जे देशाचे किंवा राज्याचे जे हे आहेत आयकॉन आहेत जसे का बिरसा मुंडा झाले, नाग्याबाबा झाले, राया ठाकर झाले, राघोजी बांगरे झाले, तंट्या मामा भेल झाले, बाबासाहेब आंबेडकर आपले देशाचे संविधानाचे जनक आहेत, आज त्यांचे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज झाले। आज यांचं योगदान आहे आपल्या देशासाठी राज्यासाठी, परंतु यांचे सुद्धा फोटो आम्हाला हातात घेऊन उभं राहावं लागतं। हे जर आमच्या आदिवासींवर जर एवढी वेळ असेल तर आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा वाटत नाही। परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार आणि उलगुलान जारी आहे, हे जारी राहणार आहे। जय जवाहर, जय किसान। बर, आपण काय केलं ह्या सगळ्या प्रशासकीय घोडदौडमध्ये किंवा पत्रव्यवहारामध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं संस्थेला वाटलं, वर्धानी माता संस्थेला वाटलं, तर त्यामुळे त्यांनी हायकोर्टात आपल्या राज्याच्या हायकोर्टामध्ये धाव घेतली। आज ह्या प्रोटेक्टचा विषय मेन महत्वाचा ह्याच आहे की आम्हाला आमच्या जागेचं भुईभाडं मिळावं हा आमचा मेन मुद्दा आहे। आणि या संदर्भात जर आम्हाला काय या 4 दिवसात न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे आम्ही आमच्या जागेचा ताबा रितसर घेणार आणि हा ताबा द्यायला आम्हाला कोणाची गरज नाहीये। आम्ही आदिवासी समाजाचे आणि हे जंगल आणि जे आदिवासी मूळ मालक ह्या देशाचा आहे तो मूळ मालक हा आदिवासी आहे आणि जंगल हे आमच्या बापाचं आहे। त्याच्यामुळं आम्हाला आमच्या जागेचा ताबा घेण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही। आणि आम्ही या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्र्यांकडे केले, पार दिल्लीपर्यंत केले, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत केले, पण नगर विकास खातं MSRD खातं हे त्याच्यावर दुर्लक्षित करत आहे की त्यांना वाटतं की आपण आदिवासींना कसंही गंडवू शकतो, फसवू शकतो। त्यामुळे आम्ही आता आदिवासी हा जागृत झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, हा फसवू शकत नाही आणि आम्ही आमच्या जागेचा रितसर ताबा घेणार। त्यामुळे तुमचा मुंबई पुन्हा द्रुतगती मार्ग हा निश्चितच बंद होणार आहे आणि ह्याचा राज्यभर पडसाद पडणार आहे। आणि त्या निमित्ताने आम्ही काय केले की जर संबंधित मुख्यमंत्री जर ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर दाद फिर्याद घेत नसतील तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी त्यामध्ये ठेवलेली आहे।